Good morning, all of you. तर आजपासून आपण आपल्या ऍक्च्युअल सिलेबसला सुरुवात करणार आहोत. त्यातील आपला पहिला टॉपिक आहे सिलॉइझम. या टॉपिक मध्ये आपण काय काय बघणार आहोत बघा. नेचर ऑफ सिलॉइझम असेल, मग त्याचं फंक्शन कसं असेल, रूल्स ऑफ सिलॉइझम, नंतर कोरोलरीज ऑफ रूल्स, फिगर्स, मूड्स, नंतर व्हॅलिड मूड्स आणि त्यांचे रूल्स काय आहेत, मग असेल एन्थिमिम्स आणि नंतर असेल टेस्टिंग व्हॅलिडिटी ऑफ सिलॉइझम. तर आता पहिल्या पार्टकडे येऊया, नेचर ऑफ सिलॉइझम. आता नेचर ऑफ सिलॉइझम असेल, स्ट्रक्चर असेल किंवा फंक्शन ऑफ मिडल टर्म असेल, हे तुमच्या असाइनमेंटच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे, कारण असाइनमेंट मध्ये तुमचा पहिलाच प्रश्न आहे की नेचर ऑफ सिलॉइझम काय आणि फंक्शन ऑफ मिडल टर्म काय. तर आज ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर पहिलं बघा की सिलॉइझम इंट्रोड्यूस कोणी केलं. तर सिलॉइझम ची जगाला ओळख करून द्यायचं काम हे अरिस्टॉटलने केलेलं आहे. अरिस्टॉटलचं असं मत होतं की दोन वाक्य असतात, त्या वाक्यातून आपण कन्क्लुजन काढू शकतो, कारण त्यांच्यात काहीतरी कॉमन पार्ट असतो, एक मिडल टर्म असते, त्या दोन वाक्यात रिलेशन इस्टॅब्लिश करते, प्लस तुम्हाला तिसरी माहिती देण्याचं काम करते. अशा प्रकारे जर दोन वाक्यांनी जे काही इम्प्लाय केलं एकत्रितरित्या, ते आपण ज्यावेळी फिगर आउट करून कन्क्लुजन काढतो त्याला आपण म्हणायचं सिलॉइझम. आता अरिस्टॉटलच्या मध्ये काय, तर सिलॉइझम हे फक्त कॅटेगोरिकल प्रपोजिशनच्या बाबतीतच करता येऊ शकेल, ते हायपोथेटिकल आणि डिस्जंक्टिव्हच्या बाबतीत करता येऊ शकणार नाही, असं अरिस्टॉटलचं मत होतं. पण इतर लॉजिशियनचं मत मात्र वेगळं होतं. त्यांचं मत होतं की कॅटेगोरिकल बरोबरच हायपोथेटिकल असू दे किंवा डिस्जंक्टिव्ह असू दे, त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला सिलॉइझम करता येईल. पण आपण काय करणार आहोत, फक्त अरिस्टॉटलचा जो काही ट्रॅडिशनल व्ह्यू आहे तेवढाच फक्त या चॅप्टरच्या दृष्टीने कन्सिडर करणार आहोत, इतर गोष्टी कन्सिडर करण्याची गरज नाही. आता मी हे जे काय सांगितलं की सिलॉइझमची ओळख कोणी करून दिली, अरिस्टॉटलच्या मध्ये सिलॉइझम म्हणजे काय, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, जर तुम्हाला 12 मार्क्ससाठी जर सिलॉइझम वर क्वेश्चन आला असेल तर अशा वेळी इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही हा भाग वापरू शकता. म्हणजे कोणताही प्रश्न येऊ दे, जर तो सिलॉइझमच्या चॅप्टर वर असेल तर अशा वेळी तुम्ही बिनधास्तपणे अरिस्टॉटलने ही गोष्ट इंट्रोड्यूस केली, त्याचं मत काय, त्याने सांगितलं फक्त कॅटेगोरिकललाच वापरा, इतर जण सांगतायत की हायपोथेटिकलला वापरा किंवा डिस्जंक्टिव्हला वापरा, या गोष्टी तुम्ही वापरू शकता. आता कॅटेगोरिकल म्हणजे काय, तर बघा, कॅटेगोरिकल म्हणजे अशा प्रकारचं वाक्य असतं ज्याच्यात असतं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. आता इकडे प्रेडिकेट काय करणार आहे, तर सब्जेक्ट संदर्भात माहिती एकतर अफर्म करेल किंवा डिनाय करेल. म्हणजे बघा, ही इज क्लेवर असेल किंवा ही इज नॉट क्लेवर असेल, तर अशा ठिकाणी सब्जेक्ट झाला ही, आणि क्लेवर किंवा नॉट क्लिअर या ज्या काही गोष्टी झाल्या त्याला आपण म्हणायचे प्रेडिकेट. म्हणजे ज्यावेळी एखादं वाक्य सब्जेक्ट संदर्भात एकतर माहिती स्वीकारतं किंवा नाकारतं त्याला आपण म्हणायचं कॅटेगोरिकल प्रपोजिशन. मग अरिस्टॉटल काय म्हणत होता की जर फक्त एखादं वाक्य कॅटेगोरिकल प्रपोजिशन असेल तरच त्याचं सिलॉइझम करता येईल. पण इतर लॉजिशियन काय मानत होते, जर एखादं वाक्य हायपोथेटिकल असेल, म्हणजे एक्सपेरिमेंट अँड टेस्ट रिझल्ट किंवा इफ आणि देन वालं वाक्य असेल, किंवा डिस्जंक्टिव्ह असेल म्हणजे ऑर वालं वाक्य असेल, तर अशा वाक्यात सुद्धा सिलॉइझम करता येतं. पण आपण काय करायचंय, फक्त ट्रॅडिशनल व्ह्यू म्हणजे अरिस्टॉटलने जे काय सांगितलंय ते इकडे कन्सिडर करायचं आहे. तर आता नेचर ऑफ सिलॉइझम मध्ये आपण पहिला पार्ट बघूया, जो असेल डेफिनिशन. डेफिनिशन मध्ये काय म्हटलंय बघा, इट इज अ मेडिएट इन्फरन्स इन विच कन्क्लुजन इज डिड्यूस फ्रॉम टू गिव्हन प्रपोजिशन. याचा अर्थ काय, हा अशा प्रकारचा मेडिएट इन्फरन्स आहे ज्याच्यामध्ये दोन प्रपोजिशनचा वापर करून एक कन्क्लुजन तयार केलं जातं. सुरुवातीला तुम्हाला सांगतो मेडिएट इन्फरन्स म्हणजे काय, इमिजिएट इन्फरन्स म्हणजे काय. तर लक्षात घ्या, ज्या वेळी फक्त एका वाक्याचा वापर करून डिरेक्टली इन्फरन्स काढण्याचा प्रयत्न केला जातो त्याला आपण म्हणायचं इमिजिएट इन्फरन्स. जे आपण रिडक्शन किंवा अपोजिशन ऑफ प्रपोजिशन आणि इडक्शन या पार्ट मध्ये बघितलेलं होतं, त्या ठिकाणी फक्त एक वाक्य देण्यात येईल आणि तुम्हाला वाटेल तो इन्फरन्स काढायचा आहे. तर मेडिएट इन्फरन्स म्हणजे काय, अशा प्रकारचा इन्फरन्स ज्या ठिकाणी एका वाक्यापेक्षा जास्त माहिती देण्यात येते आणि ती सर्व माहिती वापरून आपल्याला कन्क्लुजन काढायचं असतं. मग ज्यावेळी तुम्हाला दोन वाक्य देण्यात येतील आणि त्या दोन वाक्यांच्या द्वारे तुम्ही ज्यावेळी कन्क्लुजन काढणार आहात त्यावेळी त्याला आपण सिलॉइझम मानायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन वाक्यांच्या द्वारे आपण कन्क्लुजन काढू शकतो, याचं कारण काय, तर दोन्ही वाक्यात एक काही ना काहीतरी कॉमन एलिमेंट आहे. जसं अरिस्टॉटल म्हणतोय की दोन वाक्यामधून तुम्ही कन्क्लुजन काढू शकता, कारण काहीतरी रिलेशन इस्टॅब्लिश झालं पाहिजे. ते आपल्या एक्झाम्पल मध्ये पण होतंय बघा, पवार इज महाराष्ट्रीयन अँड ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन, ही जर दोन वाक्य कन्सिडर केली तर लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रीयन हा एक कॉमन एलिमेंट आहे ज्याच्यामध्ये त्या दोन वाक्यात एक रिलेशन इस्टॅब्लिश झालेलं आहे. जर हे रिलेशन इस्टॅब्लिश झालं नसतं तर तुम्ही कन्क्लुजन काढू शकला नसता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बेसिकली सिलॉइझम काय म्हणजे जर लक्षात आलं असेल दोन वाक्य आणि कन्क्लुजन, तर आता ही गोष्ट अजून थोडी अनालाइज करायचा प्रयत्न करूया. तर नेक्स्ट पॉईंट आहे प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे काय, दी प्रपोजिशन्स विच आर गिवन फॉर दी पर्पज ऑफ कन्क्लुजन आर नोन ऍज प्रिमायसेस. याचा अर्थ काय, ज्यावेळी तुम्ही एखादं कन्क्लुजन काढत असता त्यावेळी ते कन्क्लुजन काढण्यासाठी तुम्हाला एक बेसिक माहितीची गरज असते. ही जी काय तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करण्यात येते त्या माहितीला तुम्ही म्हणायचे प्रिमायसेस. म्हणजे पवार इज महाराष्ट्रीयन आणि ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन, हे झाले दोन प्रपोजिशन ज्यांचा वापर करून तुम्ही कन्क्लुजन काढलं पवार इज इंडियन, बरोबर आहे. मग या ठिकाणी पवार इज महाराष्ट्रीयन असेल किंवा ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन असेल,
ही जी काय दोन्ही वाक्य आहेत, ही जी काय माहिती आहे, जी तुम्ही प्रोसेस करून कन्क्लुजन काढलंय, त्या माहितीला म्हणायचंय प्रिमायसेस. मग पुढचा पॉईंट आहे कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजे काय? तर दी प्रपोजिशन विच फॉलोज फ्रॉम द प्रिमायसेस इज कॉल्ड ॲज कन्क्लुजन. म्हणजे काय? जी काय तुम्ही माहिती प्रोसेस केली, जे काही त्या माहितीने इम्प्लाय केलं, जे तुम्ही त्या माहितीवरून फिगर आउट केलं, त्या गोष्टीला म्हणायचे कन्क्लुजन. म्हणजे असेल पवार इज इंडियन. पुन्हा एकदा सांगतोय सिलोजिझम म्हणजे काय? सिलोजिझम म्हणजे अशा प्रकारची मेथड आहे ज्या ठिकाणी तुम्ही दोन वाक्यांचा वापर करून, म्हणजेच दोन प्रिमायसेसचा वापर करून काहीतरी फिगर आउट करता, ते वाक्य काय इम्प्लाय करतं ते फिगर आउट करायचा प्रयत्न करता. आता दोन वाक्याचा वापर करून ते फिगर आउट करू शकता, याचं कारण त्या दोन्ही वाक्यात काहीतरी कॉमन एलिमेंट असेल. तो कॉमन एलिमेंट तुम्ही लक्षात घेऊन कन्क्लुजन काढता. म्हणजे जी काय माहिती तुम्ही सिलोजिझम करण्यासाठी वापरता त्याला प्रिमायसेस मानायचंय. तर ती माहिती प्रोसेस करून तुम्ही जो काय रिझल्ट काढताय, जे काही कन्क्लुजन काढताय, त्याला तुम्ही कन्क्लुजन मानायचं आहे. आता नेचरमध्ये तुम्ही अजून एक गोष्ट ऍड करू शकता, जी असेल कंपॅरिझन. म्हणजे काय? तर ज्या काही इमिडिएट इन्फरन्स आहे आपला सिलोइझम, त्याच प्रकारे आपण काही इमिजिएट इन्फरन्स बघितले होते, जे होते अपोजिशन ऑफ प्रपोजिशन आणि रिडक्शन. या दोघांचंही तुम्ही कंपॅरिझन करू शकता. जर तुम्ही इडक्शनचा आणि अपोजिशन ऑफ प्रपोजिशनचा विचार केला सिलोइझमशी, तर एक गोष्ट क्लिअर होईल की सिलोइझम मध्ये एकापेक्षा जास्त वाक्य आहेत, तर इडक्शन मध्ये आणि अपोजिशन ऑफ प्रपोजिशन मध्ये एकच वाक्य आहे. आता याचा परिणाम काय होतोय बघा. ज्यावेळी तुमच्याकडे फक्त एकच वाक्य असतं कन्क्लुजन काढण्यासाठी, त्यावेळी तुमच्या कन्क्लुजनला कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसतात. फॉर एक्झाम्पल बघा, समजा एबीसी नावाचा एक स्टुडंट आहे, जो आज लेक्चर जॉईन केलंय. एबीसी या स्टुडंटने आज लॉजिकचं लेक्चर जॉईन केलंय. हे एकच स्टेटमेंट तुम्हाला दिलं, तर यातनं किती प्रकारचे कन्क्लुजन येऊ शकतात बघा. एक कन्क्लुजन असेल, एबीसी हा स्टुडंट काल लेक्चर जॉईन केलं नव्हतं. दुसरं असेल, एबीसी हा स्टुडंट फक्त आजच लेक्चर जॉईन करतोय. तिसरं असेल, आजपासून एबीसी हा स्टुडंट रोज लेक्चर जॉईन करणार आहे. म्हणजेच काय? जर तुम्हाला एकच वाक्य दिलं असेल आणि त्यावरून जर तुम्हाला कन्क्लुजन करायला सांगितलं, तर अशा वेळी तुमच्या कन्क्लुजनवर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसतात. तुम्ही कितीही प्रकारे तुम्हाला वाटेल तशी कन्क्लुजन काढू शकता. पण ज्यावेळी आपण मेडिएट इन्फरन्सचा विचार करतो, फॉर एक्झाम्पल सिलोइझम, ते लक्षात ठेवायचंय, तुमची दोन वाक्य जे काही सांगतायत त्याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. तुमची दोन वाक्य जे काही इंडिकेट करतायत त्यामध्ये राहूनच, त्यांच्या मर्यादांचं पालन करूनच तुम्हाला कन्क्लुजन काढावं लागतं. जसं विचार केला, पवार इज महाराष्ट्रीयन, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन, ही जर दोन वाक्य असतील, तर अशा ठिकाणी पवार इज अमेरिकन हे तुम्ही सांगू शकत नाही. कारण काय? दोन्ही वाक्याने तुमचं जी काही रिझनिंगची कॅपॅसिटी आहे ते रिस्ट्रिक्ट करण्याचं काम, लिमिट करण्याचं काम केलंय. अजून चांगला एक्झाम्पल देता येईल पर्टिक्युलरचं. तर विचार करा, दोन्ही ज्या काही प्रिमाइसेस आहेत त्या जर पर्टिक्युलर असतील, म्हणजे त्यांची क्वांटिटी समजा 40% असेल, 50% असेल, तर अशा वेळी तुमचं जे काही कन्क्लुजन आहे ते सुद्धा 40% आणि 50%च्या संदर्भात येणार आहे. ते 100%च्या संदर्भात देऊ शकत नाही. कारण काय? तुम्हाला दिलेली माहिती ही रिस्ट्रिक्टेड आहे त्या 40%ला किंवा 50%ला. तर हाच सर्वात महत्वाचा बेसिक डिफरन्स आहे आपल्या सिलोइझम मध्ये आणि अदर फॉर्म ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये, की सिलोइझम मध्ये एकापेक्षा जास्त वाक्य असतात आणि ते दोन वाक्य तुमचं जे काही रिझनिंग कॅपॅसिटी आहे ते रिस्ट्रिक्ट करण्याचं काम करतील. आणि जेवढं तुमचं वाक्य सांगेल तेवढीच माहिती किंवा तेवढंच कन्क्लुजन तुम्ही काढू शकाल. ऍज कम्पेअर टू इडक्शन किंवा अपोजिशन ऑफ प्रपोजिशन, या ठिकाणी फक्त एका वाक्याचा वापर करून तुम्हाला कन्क्लुजन काढायचं असतं. त्या तुमची रिझनिंग कॅपॅसिटी जी असते ती अनरिस्ट्रिक्टेड असते आणि तुम्ही वाटेल तेवढी मोठी किंवा वाटेल त्या प्रकारची कन्क्लुजन काढू शकता. पहिली स्लाइड क्लिअर झाली आहे का? सिलोइझमची डेफिनेशन असेल, प्रिमाइसेस असेल आणि कन्क्लुजन असेल. ही स्लाइड क्लिअर झाली असेल तर मेसेज टाका किंवा सांगा. मी 10 ते 15 सेकंद वेळ देईन आणि त्यानंतर मग आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. जर काही शंका असेल, जर काही समजलं नसेल, तर एक काम करा, एकतर मेसेज टाका किंवा अनम्यूट करून सांगा. मग ती शंकांचं निरसन केलं जाईल. नाहीतर 10-15 सेकंदाने पुढच्या स्लाइडकडे मी जाईन. ओके, पुढच्या स्लाइडकडे येतोय. पुढे स्ट्रक्चर ऑफ सिलोइझम. आता ज्यावेळी तुम्ही नेचर ऑफ सिलोइझमचा आन्सर देत असाल, त्यावेळी स्ट्रक्चर सुद्धा एक्सप्लेन करणं तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय? तर बघा, कोणतीही गोष्ट असू दे, कोणतेही प्रिमाइस असू दे, ते अनालाइज केलं जातं टर्म मध्ये. आता टर्म म्हणजे काय? तर तुम्हाला एक टॉपिक होता त्या ठिकाणी टर्म म्हणजे काय तुम्हाला सांगितलं गेलं होतं किंवा एक्सप्लेन करण्यात आलं होतं. टर्म म्हणजे एक शब्द असू शकतो किंवा शब्दांचा समूह असू शकतो, ज्याचा वापर लॉजिकल प्रपोजिशन मध्ये सब्जेक्ट किंवा प्रेडिकेट म्हणून होतो. आता ज्या प्रकारे आपण एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट किंवा प्रेडिकेट फिगर आउट करतो, त्याच प्रकारे सिलोइझम मध्ये सब्जेक्ट कोण असतो, सिलोइझम मध्ये प्रेडिकेट कोण असतो, सिलोइझमचे घटक काय, हे आपण स्ट्रक्चर मध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, सिलोइझम मध्ये एखाद्या टर्मला कोणतं नाव असेल हे त्या कन्क्लुजनच्या रेफरन्सने असतं, त्या ओरिजिनल वाक्याच्या रेफरन्सने नसतं. म्हणजेच काय ते बघा, स्ट्रक्चर मधील पहिला भाग आहे मेजर टर्म, जे रिप्रेझेंट करतोय कॅपिटल पी ने. इकडे काय म्हटलंय बघा, प्रेडिकेट ऑफ द कन्क्लुजन इज कॉल्ड ऍज अ मेजर टर्म. म्हणजे काय? डिरेक्टली तुम्ही तुमच्या कन्क्लुजन कडे या. कन्क्लुजनचं प्रेडिकेट काय म्हणजे काय?
तर जी काय माहिती असते सब्जेक्ट व्यतिरिक्त त्याला आपण प्रेडिकेट मानतो. मेजर टर्म म्हणजे काय म्हटलंय बघा, प्रेडिकेट ऑफ द कन्क्लुजन इज कॉल्ड ॲज अ मेजर टर्म. म्हणजे काय, पवार इज इंडियन हे जे काही तुमचं कन्क्लुजन आहे त्याच्यामध्ये इंडियन हे झालं प्रेडिकेट. हे इंडियन जे आहे त्याला तुम्ही मानायचं मेजर टर्म. कन्क्लुजनच्या प्रेडिकेटला म्हणायचं मेजर टर्म. आणि याच वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो काही इंडियन हा जो काही शब्द आहे हा ज्या वाक्यातून आलाय त्या वाक्याला म्हणायचंय मेजर प्रिमाइस. पुन्हा एकदा सांगतोय, सिलॉइझम मध्ये स्ट्रक्चर मध्ये कोणत्या टर्मला कोणतं नाव असेल हे प्रत्येक वेळी कन्क्लुजन वर डिपेंडेड असतं. कन्क्लुजन मध्ये त्याची जी पोझिशन असेल त्याप्रमाणे त्याचं नाव डिसाईड केलं जाणार आहे. मग जर मेजर टर्मचा विचार केला असेल तर फक्त कन्क्लुजनचा विचार करायचा. कन्क्लुजन मध्ये प्रेडिकेटच्या जागी जो काही शब्द येतो, जी काही माहिती येते, मग तो एक शब्द असेल की एकापेक्षा जास्त शब्द असतील, त्याला मानायचं तुम्ही मेजर टर्म. आणि ही मेजर टर्म ज्या वाक्यातून आली असेल, म्हणजे बघा पवार इज इंडियन मध्ये इंडियन हा शब्द ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन या वाक्यातून आलाय. मग जो काही प्रेडिकेट जो काही आहे कन्क्लुजनचा तो ज्या वाक्यातून येतो त्याला मानायचं मेजर प्रिमाइस. आणि हा रिप्रेझेंट करतोय कॅपिटल पिन. याचं कारण काय, तर कन्क्लुजनच्या प्रेडिकेटला आपण मेजर टर्म मानतोय. हा प्रेडिकेटचा जो काही पी आहे तो रिप्रेझेंट करतोय मेजर टर्मला. लक्षात ठेवायचंय, ज्या ज्यावेळी वाक्यामध्ये मेजर टर्मचा रेफरन्स येईल त्या त्यावेळी तुम्ही कॅपिटल पी हा लिहायचा आहे. पुढे येऊया मायनर टर्म. मायनर टर्म रिप्रेझेंट होते कॅपिटल एस ने. इकडे काय म्हटलंय बघा, की सब्जेक्ट ऑफ द कन्क्लुजन इज कॉल्ड ॲज अ मायनर टर्म. म्हणजे काय, तुमचं जे काही कन्क्लुजन आहे त्यात जो काही सब्जेक्ट आहे त्याला मायनर टर्म मानायचा आहे. जर कन्क्लुजनचा विचार केला पवार इज महाराष्ट्रीयन, तर इकडे तुम्हाला दिसेल पवार हा झाला सब्जेक्ट. हा सब्जेक्ट ज्या वाक्यातून आला असेल त्याला म्हणायचे मायनर प्रिमाइस. म्हणजे बघा पवार इज इंडियन मध्ये पवार हा सेकंड प्रिमाइस मधून आलाय. जी वाक्य आहे पवार इज महाराष्ट्रीयन, मग काय म्हणायचं, कन्क्लुजनचा सब्जेक्ट जो काही पवार आहे त्याला मानायचंय मायनर टर्म. आणि हा पवार शब्द ज्या वाक्यातून आलाय म्हणजे पवार इज महाराष्ट्रीयन मधून आलाय त्याला मानायचंय मायनर प्रिमाइस. ह्या झाल्या दोन गोष्टी. तिसरी गोष्ट आहे मिडल टर्म. मिडल टर्म म्हणजे काय ते बघा, जी रिप्रेझेंट होते कॅपिटल एम ने. द टर्म विच ऑकर इन बोथ दी प्रिमाइसेस बट नॉट इन दी कन्क्लुजन इज कॉल्ड ॲज मिडल टर्म. याचा अर्थ काय, मिडल टर्म ही अशा प्रकारची गोष्ट आहे की दोन्ही प्रिमाइसेस म्हणजे जी काही तुम्हाला कन्क्लुजन करण्याची माहिती सप्लाय केली जाते त्या माहितीमध्ये असणार आहे पण कन्क्लुजन मध्ये असणार नाही, त्याला म्हणायचे मिडल टर्म. म्हणजे जर तुम्ही ही दोन्ही वाक्य जर कन्सिडर केली असेल, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन, पवार इज महाराष्ट्रीयन आणि पवार इज इंडियन, तर एक गोष्ट लक्षात येईल, पहिल्या दोन्ही वाक्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रीयन हा शब्द दिसतोय पण कन्क्लुजन मध्ये दिसत नाहीये. अशा प्रकारचा शब्द दोन प्रिमाइसेस मध्ये रिलेशन इस्टॅब्लिश करतोय पण तो कन्क्लुजन मध्ये येत नाहीये, त्याला मानायचंय मिडल टर्म. तिन्ही गोष्टी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय. मेजर टर्म म्हणजे काय, तर तुमच्या कन्क्लुजनचं जे काही प्रेडिकेट असेल, कन्क्लुजन मध्ये प्रेडिकेटचे जे काही येईल त्याला मानायचंय मेजर टर्म. आता हा जो काही प्रेडिकेटचा भाग आहे हा ज्या वाक्यातून येणार आहे, ओरिजिनल प्रिमाइसेस पैकी ज्या वाक्यातून येणार आहे त्या वाक्याला म्हणायचंय मेजर प्रिमाइस. त्याच प्रकारे तुमच्या कन्क्लुजनचा जो काही सब्जेक्ट असेल त्याला मानायचंय मायनर टर्म. हा सब्जेक्ट ज्या वाक्यातून येणार आहे त्या वाक्याला म्हणायचंय मायनर प्रिमाइस. आणि मिडल टर्म म्हणजे काय, तर अशा प्रकारची गोष्ट जी दोन्ही वाक्यात असेल म्हणजे दोन्ही प्रिमाइसेस मध्ये असेल पण कन्क्लुजन मध्ये असत नाही. आता हे कन्क्लुजन बरोबर आहे का, तर ते पण आपण चेक करूया. अज्युम करा ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन. या ठिकाणी लक्ष देईल की इंडिया मोठा आहे महाराष्ट्र लहान आहे, म्हणून आपण काय केलं, आय नावाचं एक सर्कल काढलेलं आहे त्याला आपण इंडिया मानूया. एम नावाचं एक सर्कल आहे त्याला आपण महाराष्ट्र मानूया. पहिलं वाक्य बघा, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन. या ठिकाणी इंडियनच्या सर्कलमध्ये एम नावाचं एक सर्कल आलंय, एक काम आपलं झालंय. पुढे विचार करा पवार इज महाराष्ट्रीयन. आता पवार म्हणजे आपण पीने रिप्रेझेंट करूया आणि एम नावाच्या सर्कलने आपण ऑलरेडी महाराष्ट्र दाखवले आहे. आज जर महाराष्ट्र आणि पवार जर कम्पेअर केला तर महाराष्ट्र हा मोठा असेल, म्हणून आपण काय केलंय, एमच्या सर्कलमध्ये फक्त कॅपिटल पी लिहिलेला आहे. इकडे हा जो काही कॅपिटल पी आहे तो पवार या शब्दाला रिप्रेझेंट करतोय. मग आता आपण काय करायचंय, तर मिडल टर्म म्हणजे एम नावाचं सर्कल जे दोन्ही वाक्यात कॉमन आहे. मग आपण मिडल टर्मची डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय, मिडल टर्म ही अशा प्रकारचा शब्द आहे किंवा शब्दांचा समूह आहे जो दोन्ही वाक्यात म्हणजे दोन्ही प्रिमाइसेस मध्ये असेल पण कन्क्लुजन मध्ये नसेल. त्यामुळे अज्युम करा की आता आय एम आणि पी याच्यामध्ये एम नावाचं सर्कल नाहीच आहे. हे एम नावाचं सर्कल आपण पुसून टाकल्याचं अज्युम करा, मग राहील काय, आय नावाचं सर्कल म्हणजेच इंडिया आणि त्याच्यामध्ये पी. अशाच प्रकारे आय आणि पी या दोन टर्म मध्ये रिलेशन इस्टॅब्लिश करण्याचं काम एम ने केलेलं आहे आणि यालाच आपण म्हणायचे सिलॉइझम. ही स्लाइड क्लिअर झाली आहे का, मेजर टर्म म्हणजे काय, मायनर टर्म म्हणजे काय आणि मिडल टर्म म्हणजे काय. क्लिअर झाला असेल तर मेसेज टाका, काही शंका असेल तरी पण मेसेज टाका, अनम्यूट करून सांगितलं तरी पण चालेल. पुढच्या स्लाइड कडे येतोय. आता हा महत्वाचा भाग आहे फंक्शन ऑफ मिडल टर्म. आता मिडल टर्म महत्वाची काय आहे तर लक्षात घ्या,
दोन वाक्यांच्या मदतीने आपण एखादं कन्फ्युजन काढू शकतो. याचं कारण असते मिडल टर्म. या दोन्ही वाक्यामध्ये रिलेशन असतं, ते रिलेशन काहीतरी इम्प्लाय करतं आणि ते तुम्ही फिगर आउट करता आणि म्हणूनच तुम्हाला कन्फ्युजन काढता येतं. पण फंक्शन ऑफ मिडल टर्म जर लिहायचं असेल तर तुम्ही एक काम करायचं, सुरुवातीला मिडल टर्मची जी काय आपण डेफिनेशन बघितली ती ऍज इट इज लिहून काढायची. मग ती डेफिनेशन काय? The middle term is that which occurs in both major and minor premise but not in conclusion. आणि आता आपण अनालाइज करायचा प्रयत्न करूया मिडल टर्म नक्की काम कसे करते. लक्षात ठेवायचं पहिला पॉईंट मिडल टर्मच्या संदर्भात, मिडल टर्म हे ते दोन्ही वाक्य जे काही इम्प्लाय करतायत ते पॉइंट आउट करायचा प्रयत्न करते. मिडल टर्म फक्त एकाच वाक्याचा विचार करत नाही. म्हणजे बघा, जर पवार इज महाराष्ट्रीयन आणि ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन या दोन्ही वाक्याचा विचार केला तर मिडल टर्म महाराष्ट्र आहे. पण मिडल टर्म जी काही महाराष्ट्र आहे तिकडे दोन्ही गोष्टी इम्प्लाय करते. म्हणजे एक गोष्ट इंडियामध्ये महाराष्ट्र आहे आणि दुसरी गोष्ट पवार महाराष्ट्रात आहे. आणि त्यामुळे आपण काय केलंय, पवार हा भारतात राहतोय ही गोष्ट सांगू शकलो. जर फक्त आपण एकाच वाक्याचा विचार केला असेल, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन, तर अशा ठिकाणी याला सिलॉइझम मानता येत नाही. कारण काय, सिलॉइझमसाठी दोन्ही वाक्याने जे काही इम्प्लाय केलंय तेच तुम्हाला फिगर आउट करून कन्क्लुजन मध्ये आणायचं असतं. पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा, मिडल टर्म प्रत्येक वेळी ही दोन्ही वाक्य जे काही इम्प्लाय करतायत त्यांच्या रेफरन्स मध्ये काहीतरी तुम्हाला इंडिकेट करायचा प्रयत्न करेल आणि त्याच वेळी तुम्ही मिडल टर्मच्या मदतीने कन्क्लुजन काढू शकाल. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, मिडल टर्मला तिचं काम करण्यासाठी तिचं डिस्ट्रीब्युशन होणं आवश्यक आहे. म्हणून वाक्य म्हटलंय बघा, दी मिडल टर्म मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड ऍटलीस्ट वन्स इन द प्रिमायसेस. आता तुम्ही म्हणाल की डिस्ट्रीब्युशन शोधायचं कसं, तर यासाठी तुम्हाला ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन हा एक टॉपिक होता. या टॉपिक मध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ऑफ टर्म एक लास्ट पार्ट होता, जिकडे तुम्हाला मी एक शब्द सांगितलेला, काही ना आठवत असेल काही ना आठवत असेल, पुन्हा एकदा सांगेन. तो शब्द होता असिबिनोव. असिबिनोव मध्ये जे काही वॉवेल्स आहेत म्हणजे ए असेल, ई असेल, आय असेल आणि ओ असेल, अशा प्रकारची वॉवेल्स रिप्रेझेंट करतायत वाक्यांचे चार प्रकार. ए असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह साठी, ई असेल युनिव्हर्सल निगेटिव्ह साठी, आय असेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह साठी आणि ओ असेल पर्टिक्युलर निगेटिव्ह साठी. त्यानंतर महत्वाचं आहे असिबिनोव मध्ये या वॉवेल्स नंतर येणारे अक्षर, म्हणजे ए नंतर एस आलाय तो काय रिप्रेझेंट करतोय, तर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह मध्ये सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट होईल. ई नंतर बी आलाय तो काय रिप्रेझेंट करतोय, तर ज्या जे वाक्य असेल युनिव्हर्सल निगेटिव्ह त्याच्या वेळी ते वाक्य दोन्ही टर्म म्हणजे बोथ दी टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. तर आय नंतर एन आला याचा अर्थ काय, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह वाक्य असेल तर नो डिस्ट्रीब्युशन म्हणजे काहीच डिस्ट्रीब्यूट होणार नाही. आणि ओ प्रपोजिशन असेल तर प्रेडिकेटच्या जे काही येणार आहे ते डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणून ओ नंतर पी आलाय. आपण काय करायचंय, हाच असिबिनोवचा रूल प्रत्येक वाक्याला अप्लाय करायचा आणि त्याप्रमाणे बघायचं की मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे किंवा नाही. जर मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली नाही तर अशा वेळी त्याचं सिलॉइझम करता येणार नाही किंवा कन्क्लुजन जरी काढलं तर ते इनव्हॅलिड ठरेल. आता आपण काय करूया, वाक्याचा प्रकार काय तो फिगर आउट करायचा प्रयत्न करूया. पहिलं वाक्य ऑल कॅट्स आर अॅनिमल्स. तर इकडे वाक्याची सुरुवात ऑलने होते, प्लस वाक्यात कोणतंही निगेशन नाही. याचा अर्थ काय, वाक्य आहे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. युनिव्हर्सल अफर्मेटिव्हची सुरुवात ऑलने होते, युनिव्हर्सल निगेटिव्हची सुरुवात नोने होते. पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह असेल तर सुरुवात समने होईल आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह असेल तर वाक्य असेल सम प्लस नॉटचं. इकडे तुम्हाला फक्त ऑल दिसतो आणि निगेशन दिसत नाही. याचा अर्थ हे वाक्य आहे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह म्हणजे ए प्रपोजिशन. मग असिबिनोव शब्दाकडे बघा आणि काय म्हटलंय, एच्या पुढे एस. याचा अर्थ काय, सब्जेक्टच्या जागी जे काही येईल त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. म्हणजेच काय, ऑल कॅट्स आर अॅनिमल मध्ये सब्जेक्ट काय तर तो आहे कॅट्स, फक्त त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. म्हणजे अॅनिमलचं डिस्ट्रीब्युशन झालंय का, झालेलं नाही. दुसऱ्या वाक्याचा विचार करा, ऑल डॉग्स आर अॅनिमल्स. इकडे पण बघा वाक्याची सुरुवात ऑलने होते प्लस निगेशन नाही. याचा अर्थ काय, हे जे काही वाक्य आहे ते आहे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह काय करेल, तर असिबिनोवच्या रूल प्रमाणे सब्जेक्टच्या जागी जे काही येईल त्याचं डिस्ट्रीब्युशन करेल. म्हणजे पुन्हा एकदा बघा, ऑल डॉग्स आर अॅनिमल म्हणजे सब्जेक्ट होईल डॉग्स म्हणजे डिस्ट्रीब्युशन होईल फक्त डॉग्सचं. अॅनिमलचं डिस्ट्रीब्युशन झालंय का, नाही झालंय. त्यामुळे आणि कंक्लुजन काय काढलंय, ऑल डॉग्स आर कॅट्स. हे चुकीचं आहे. कारण काय, मुळात जी मिडल टर्म जी आहे ती दोन्ही वाक्यात प्रेडिकेटची जागी आली, त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं नाही, तेव्हा ते मिडल टर्मला तिचं जे काही काम आहे ते करता आलं नाही. म्हणून तुम्ही सर्कल जर बघितलं तर इकडे बाजूची आकृती बघा, अॅनिमल हे झालं एक वायडर सर्कल, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅट साठी सी दिसेल, डॉग साठी डी दिसेल. पण हे जे काही सी अँड डी आहेत हे सर्कल एकमेकाला टच करत नाहीये किंवा ओव्हरलॅप करत नाही किंवा एकमेकांना कव्हर करत नाहीत. ऍज कम्पेअर टू जर आपण पवारचं एक्झाम्पल बघितलं असेल तर आपण पवार इज इंडियन ही गोष्ट म्हणू शकलो. याचं कारण काय, इंडियनचं जे काही सर्कल होतं, आयचं जे काही सर्कल होतं त्याच्यामध्ये पी आलेला होता. कारण आपण काय केलं, मिडल टर्म एम काढून टाकली, मग आय म्हणजे इंडियाच्या सर्कलमध्ये तुम्हाला तो पी दिसत होता, बरोबर आहे. पण इकडे मिडल टर्मने तिचं काम न केल्यामुळे काय झालंय, सी आणि डी हे सर्कल एकमेकाला टच करत नाहीयेत, ओव्हरलॅप करत नाही किंवा कव्हर करत नाही. त्यामुळे इकडे जे काही कन्क्लुजन आहे ते चुकीचं आहे. त्याचं कारण काय, अॅनिमलचा जो पार्ट कॅटशी रिलेटेड आहे तोच भाग हा डॉगशी रिलेटेड नाही आहे. पण कॅट्स आणि डॉग्स ते वेगवेगळे ब्रीड्स आहेत. येते लक्षात. म्हणून लक्षात ठेवायचंय मिडल टर्मच्या फंक्शन मध्ये काय काय लिहायचंय. तर पहिली गोष्ट येणार आहे मिडल टर्मची डेफिनेशन. दुसरी गोष्ट लिहायची, मिडल टर्म काय इम्प्लाय करणार आहे, दोन्ही वाक्य जे काय सांगतायत
तीच गोष्ट इम्प्लाय करण्याचं काम, तेच रिलेशन दाखवण्याचं काम मिडल टर्म करणार आहे. तिसरी गोष्ट, मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन होणं आवश्यक आहे. जर मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट नाही झाली तर अशा वेळी मिडल टर्मचा जो भाग पहिल्या वाक्यातील सब्जेक्टशी रिलेटेड आहे, मे बी तो भाग दुसऱ्या वाक्याच्या भागाशी रिलेटेड होऊ शकत नाही. जसं अॅनिमलच्या बाबतीत जो अॅनिमलचा भाग कॅटशी रिलेटेड आहे तोच भाग डॉगशी रिलेटेड नाही. त्यामुळे प्रत्येक कुत्रा मांजर असतो हे कन्क्लुजन चुकीच्या पद्धतीने आलेलं आहे. आता काही ठिकाणी तुम्हाला मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट न होता सुद्धा कन्क्लुजन काढता येईल, पण लक्षात ठेवायचं अशा प्रकारचं कन्क्लुजन हे व्हॅलिड असणार नाही. कारण काय, मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाली नाही. लॉजिक मध्ये आपण कंटेंट बघत नाही, फॉर्म बघतो, पण फॉर्म मध्ये आपल्याला अजून एक गोष्ट बघावी लागेल. आतापासून ती लक्षात ठेवा, डिस्ट्रीब्युशन. असे बिनोबचा रूल वापरायचा, मिडल टर्म काय ती फिगर आउट करायची आणि तिचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे किंवा नाही ते बघायचं. आणि जर झालेलं नसेल तर अशा वेळी कन्क्लुजन इनव्हॅलिड आहे असं तुम्हाला मानावं लागेल. ही स्लाइड क्लिअर झाली आहे का? क्लिअर झाली असेल तरी पण मेसेज टाका. जर काही शंका असतील तरी मेसेज टाका किंवा अनम्यूट करून सांगा. चालेल, नेक्स्ट स्लाइड कडे येतोय. आता आपल्याला बघायचे रूल्स ऑफ सिलॉइझम. आता रूल्स ऑफ सिलॉइझम मध्ये बघा टोटल 7 रूल आहेत. पहिले 2 रूल असतील रूल्स ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे जे काही मेजर टर्म, मायनर टर्म आणि आपण मिडल टर्म बघितले त्या संदर्भात स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे आणि कसं असू नये या संदर्भात पहिले 2 रूल जे असतील रूल्स ऑफ स्ट्रक्चर. त्यानंतर रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. इकडे काय, तर इकडे आपल्याला असिग्नोचा रूल कसा वापरायचा आहे, काय डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे, काय डिस्ट्रीब्यूट होत नाही, हे तुम्हाला 2 रूल सांगतील. पुढे रूल्स ऑफ क्वालिटी. आता क्वालिटी म्हणजे काय लक्षात घ्या, लॉजिक मध्ये कोणत्याही प्रपोजिशन हे फक्त 2 क्वालिटीचं असू शकेल. एक असेल अफर्मेटिव्ह, दुसरी असेल निगेटिव्ह. एखादं वाक्य अफर्मेटिव्ह असेल तर काय परिणाम होतोय, एखादं वाक्य निगेटिव्ह असेल तर काय परिणाम होतो, हे तुम्हाला रूल्स ऑफ क्वालिटी सांगेल. तर आजच्या लेक्चरला आपण फक्त रूल्स ऑफ स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर पहिला रूल घेऊया. पहिला रूल काय म्हणतोय बघा, देअर मस्ट बी 3 अँड ओनली 3 टर्म्स इन सिलॉइझम. याचा अर्थ काय लक्षात घ्या, सिलॉइझम मध्ये प्रत्येक वेळी फक्त 3 टर्म असल्या पाहिजेत. 3 टर्मचा अर्थ काय, मेजर टर्म असेल, मायनर टर्म असेल आणि मिडल टर्म असेल. या व्यतिरिक्त इतर कोणतेही टर्म असू नये. आता विचार करा, जर चौथी टर्म आली तर काय म्हणायचंय, तर ते खाली दिलेलं आहे बघा. When a syllogism has more than 3 terms, it is said to commit fallacy of 4 term. 3 पेक्षा जास्त टर्म आल्या की त्याला आपण फॉलसी ऑफ 4 टर्म म्हणायचंय. आता प्रश्न आहे की फॉलसी ऑफ 4 टर्म कधी होतोय, तर त्याचं उत्तर खाली दिलेलं आहे. When policy arises out of ambiguous use of term, such policy is called as a equivocation. म्हणजे काय, काही वेळा एखाद्या शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ असतात. त्यामुळे होतंय काय, ज्यावेळी एखाद्या टर्मला एकापेक्षा जास्त अर्थ असतील त्याच्या वेळी फॉलसी ऑफ इक्विवोकेशन होते आणि त्यामुळेच फॉलसी ऑफ 4 टर्म होते. याचा अर्थ लक्षात घ्या, आपण टर्मच्या टॉपिक मध्ये वर्ड आणि टर्म यामध्ये रिलेशन अंडरस्टँड करायचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की एखाद्या शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ असू शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपण ड्रॉपचा विचार केला असेल, DROP, तर ड्रॉपचा अर्थ थेंब पण होतो आणि ड्रॉपचा अर्थ एखादी वस्तू टाकणे असा पण होतो. किंवा जर आपण आर्मचा विचार केला असेल तर आर्म म्हणजे आपल्या शरीराचा पण एक भाग आहे आणि आर्मचा अर्थ टू बी इक्विप्ड म्हणजे सज्ज असणं असा पण होतोय. त्याच प्रकारे लक्षात घ्या, लॉजिक मध्ये एखाद्या टर्मच्या संदर्भात अशी गोष्ट करता येत नाही. लॉजिक मध्ये एखादी टर्म असते, तिचा अर्थ डेफिनाइट असणे आवश्यक आहे, म्हणजे निश्चित असणे आवश्यक आहे. पण जर एखाद्या शब्दाचा किंवा एखाद्या टर्मचा अर्थ जो लॉजिक मध्ये वापरलाय तो जर डेफिनाइट नसेल, तो जर फिक्स नसेल, त्याचे जर एकापेक्षा जास्त अर्थ येत असतील तर अशा वेळी लक्षात ठेवायचं ही फॉलसी होते. आता ही फॉलसी होते याचा अर्थ काय, एखाद्या शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ असतील आणि दोन्ही वाक्य काय करतायत, तर वेगवेगळ्या अर्थाने तो शब्द वापरायचा प्रयत्न करताय. म्हणजे तुम्ही स्किट जर तुम्हाला आठवत असेल तर एखाद्या माणसाला वधूवर सूचक मंडळात जायचं असतं, पण तो गाडी विकणाऱ्या एजंटकडे जातोय. एक माणूस बायकोविषयी बोलतोय, दुसरा माणूस गाडीविषयी बोलतोय. दोघांचे डिस्कशन चालू आहे, मे बी ते कन्क्लुजन पर्यंत पण पोहोचतील, पण एकाचं बोलणं नेहमी बायकोविषयी असेल, दुसऱ्याचं बोलणं नेहमी गाडीविषयी असेल. तीच गोष्ट सिलॉजिझम मध्ये होते, ज्यावेळी एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ असतात आणि जर तुम्ही वेगवेगळ्या अर्थाने 2 स्टेटमेंट तयार केली तर अशा वेळी त्यांच्यात रिलेशन इस्टॅब्लिश होत नाही. कारण काय, दोघांचे वेगवेगळ्या संदर्भाने बोलणं चालू आहे किंवा डिस्कशन चालू आहे. आता लक्षात घ्या, ही जी काय गोष्ट आहे अँबिग्विटीची म्हणजे एकापेक्षा जास्त अर्थ असण्याची, ही कोणाकोणाच्या संदर्भात होऊ शकते, तर ती होऊ शकते मेजर टर्मच्या संदर्भात, मायनर टर्मच्या संदर्भात आणि मिडल टर्मच्या संदर्भात. जर ते मेजर टर्मच्या संदर्भात झाली तर मानायचंय अँबिग्युअस मेजर, जर ती मायनर टर्मच्या संदर्भात झाली तर मानायचंय अँबिग्युअस मायनर आणि जर ती मिडल टर्मच्या संदर्भात झाली तर मानायचंय अँबिग्युअस मिडल. आता एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे, साऊंड इज दॅट विच ट्रॅव्हल्स ॲट 1120 फीट अ सेकंड. याचा अर्थ लक्षात येतोय, ध्वनीचा वेग हा 1120 फूट प्रति सेकंद आहे. हे झालं एक वाक्य. दुसरं वाक्य बघा, इज नॉलेज ऑफ हिस्ट्री इज साऊंड आणि कन्फ्युजन काढलंय, इज नॉलेज ऑफ हिस्ट्री इज दॅट विच ट्रॅव्हल्स ॲट 1120 फीट अ सेकंड. इकडे काय झालंय बघा,
पहिल्या वाक्यामध्ये साऊंड हा जो काही शब्द आहे त्याचा अर्थ होतोय ध्वनी, आणि दुसऱ्या वाक्यात साऊंडचा अर्थ होतोय फ्री फ्रॉम डिफेक्ट म्हणजे परफेक्ट. झालंय काय, पहिलं वाक्य आवाजाच्या संदर्भात आहे, दुसरं वाक्य एखाद्याच्या नॉलेजच्या संदर्भात किती परफेक्ट असू शकते या संदर्भात आहे. म्हणजेच काय, जरी या ठिकाणी मिडल टर्म ही साऊंड असली तरी सुद्धा ती एकाच संदर्भात नाहीये. एका ठिकाणी आवाज आहे, दुसऱ्या ठिकाणी फ्री फ्रॉम डिफेक्ट आहे. यामुळे झालंय काय, इकडे झाली आहे पॉलिसी ऑफ फोर टर्म, कारण इकडे साऊंड दोन अर्थ रिप्रेझेंट करतोय. म्हणजे ज्यावेळी तुमच्या अशी गोष्ट लक्षात येईल की एखाद्या वाक्यामध्ये एखादी टर्म आहे जी मल्टिपल मिनिंगने आलेली आहे, त्यावेळी लक्षात ठेवायचंय अशा ठिकाणी पॉलिसी ऑफ इक्विव्होकेशन होते. इक्विव्होकेशन मध्ये कोणाच्या संदर्भात झाली आहे, म्हणजे मेजरच्या संदर्भात आहे, मायनरच्या संदर्भात आहे की मिडलच्या संदर्भात आहे, ते फिगर आउट करायचं आणि त्याप्रमाणे खाली लिहायचं. या ठिकाणी हे कन्क्लुजन चुकीचं आहे, कारण इकडे पॉलिसी ऑफ अँबिग्युअस मेजर असेल, अँबिग्युअस मायनर असेल किंवा अँबिग्युअस मिडल हे झालेले आहे. फक्त याच्यासाठी तुमची वोकॅब्युलरी चांगली असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला ते शब्दाचे दोन अर्थ ऑलरेडी माहित असतील आणि कोणकोणते अर्थ आलाय हे समजू शकेल. हा रूल क्लिअर झालाय का? थ्री टर्मचा क्लिअर झाला असेल तर मेसेज टाका, शंका असेल तरी पण मेसेज टाका. नेक्स्ट स्लाइड कडे येतोय. पुढचा रूल आहे, देअर मस्ट बी थ्री अँड ओनली थ्री प्रपोजिशन इन सिलोइझम. आता लक्षात घ्या, जसे मॅथ्स मध्ये नंबर असतात, क्वेश्चन पण नंबर्स मध्ये असतो, आन्सर पण नंबर्स मध्ये असतं, तीच गोष्ट लॉजिक मध्ये असते. जसं गणितामध्ये अंक आहेत तसे लॉजिक मध्ये प्रपोजिशन आहेत. मग इकडे ट्रॅडिशनल लॉजिशियन काय म्हणतायत, तर तुमचं जे काही सिलोइझम आहे ते फक्त तीन प्रपोजिशन म्हणजे तीन वाक्यांपुरतं रिस्ट्रिक्टेड असलं पाहिजे. दोन वाक्य असतील प्रिमाइसेसची, एक वाक्य असेल कन्क्लुजनचं. आता रूल ऑफ कन्व्हिनियन्स आहे, त्याचे मी या रूल संदर्भात मी जस्टिफाय करू शकत नाही. फक्त लक्षात ठेवायचंय, ज्यावेळी ट्रॅडिशनल लॉजिशियन येईल त्याच्यावेळी ते फक्त म्हणतील की तीनच वाक्यात असतील किंवा ते आर्ग्युमेंट मध्ये असतील तरच त्याला सिलोइझम मध्ये कन्सिडर करा. जर जास्त वाक्य तर त्याला कन्सिडर करू नका. आता लक्षात ठेवा, हा तुमचा सिलेबसचा पार्ट आहे, म्हणून तीन पेक्षा जास्त वाक्य तर आपण काय करायचं, कसं कन्क्लुजन काढायचं हे मी आता एक्सप्लेन करणार आहे. लक्षात घ्या, एखाद्या आर्ग्युमेंट मध्ये जर तुम्हाला तीन पेक्षा जास्त वाक्य दिसली तर त्याला आपण सोराइड्स म्हणायचं आहे. म्हणून म्हटलंय बघा, when argument consists of more than three proposition, such argument is called as a sorites. याचा अर्थ लक्षात घ्या, तीन प्रपोजिशनचा अर्थ काय, तर तीन प्रिमाइसेस आणि चौथं कन्क्लुजन असं झालं असेल तर त्याला आपण सोराइड्स म्हणायचंय. जर तुमच्याकडे दोन प्रिमाइसेस आणि एक कन्क्लुजन आणि टोटल जर तीन झाले तर त्याला तुम्ही सिलोइझम मानू शकता. ज्यावेळी प्रिमाइसेसची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे कन्क्लुजन पुढे पुढे ढकलत जातं, त्यावेळी होतोय सोराइड्स. याचा अर्थ काय, तीन पेक्षा जास्त वाक्य आलेली आहेत. माझ्या ठिकाणी काय करायचंय बघा, इकडे तुम्हाला तीन प्रिमाइसेस दिसत आहेत. लॉजिक इज अ सायन्स असेल, ऑल सायन्स आर दोज दॅट एम ॲट ट्रूथ असेल, आणि ऑल थिंग्स दॅट एम ॲट ट्रूथ आर युजफुल असेल. अशा ठिकाणी तुम्ही करायचंय काय, तर आपल्याला माहित आहे दोन वाक्याची जे काही पेअर असेल त्याचं कन्क्लुजन काढणं. मग तीच गोष्ट आपण इकडे करायची. सुरुवातीला पहिली दोन जी वाक्य आहेत ती कन्सिडर करायची आहेत. वाक्य आपण घेतली, लॉजिक इज सायन्स, दुसरं असेल ऑल सायन्स आर दोज दॅट एम ॲट ट्रूथ. आता इकडे बघा, ओरिजिनल जे काही वाक्य होती तिकडे क्रम जर बघितला असेल तर लक्षात येईल तुमच्या, लॉजिक इज सायन्स हे सर्वात वरती होतं आणि ऑल सायन्स दॅट एम ॲट ट्रूथ हे त्यानंतर होतं. पण मी खाली घेताना काय केलंय, ऑल सायन्स आर दोज दॅट एम ॲट ट्रूथ हे वाक्य वरती लिहिलंय आणि लॉजिक इज सायन्स त्याच्या खाली लिहिलंय पहिल्या एक्झाम्पल मध्ये. आता याचं कारण पण तुम्हाला सांगतो. लॉजिक मध्ये मेजर टर्म, मायनर टर्म, मिडल टर्म या गोष्टी आपण फिगर आउट करायच्या असतात. फिगर आउट केल्यानंतर ज्या वाक्यातून मेजर टर्म येते, म्हणजे काय, तुमच्या कन्क्लुजनचं प्रेडिकेट ज्या वाक्यातून येतं ते वाक्य सर्वात आधी लिहावं लागतं. तुमच्या कन्क्लुजनचा सब्जेक्ट ज्या वाक्यातून येतो ते त्यानंतर लिहावं लागतं आणि सगळ्यात शेवटी कन्क्लुजन लिहावं लागतं. एक गोष्ट लक्षात घ्या, ऑर्डर ज्या क्रमाने गोष्टी अरेंज करतो याच्यावर व्हॅलिडिटी डिपेंड नसते, तरी सुद्धा लॉजिक सांगते की सुरुवातीला मेजर प्रिमाइस लिहा, नंतर मायनर प्रिमाइस लिहा, नंतर कन्क्लुजन लिहा. पण आपण काय करायचंय, एक धावती नजर टाकायची, लॉजिक इज सायन्स म्हणजे काय, ऑल सायन्स आर दोज दॅट एम ॲट ट्रूथ म्हणजे काय, आणि लक्षात घ्यायचंय की दोन्हीमध्ये कॉमन काय, सायन्स आहे. सायन्स काढून टाकलं तर राहणार काय, तर पहिल्या वाक्याचं सब्जेक्ट येईल लॉजिक आणि दुसऱ्या वाक्याचं प्रेडिकेट येईल दॅट एम ॲट ट्रूथ. म्हणून मी काय केलंय, कन्क्लुजनचं प्रेडिकेट दॅट एम ॲट ट्रूथ हे ज्या वाक्यातून आलंय ते वाक्य सर्वात आधी लिहावं लागेल, म्हणून मी लिहिलंय ऑल सायन्स आर दोज दॅट एम ॲट ट्रूथ, हे त्याला पहिलं काम. त्यानंतर लॉजिक इज सायन्स घेतलं, याचं कारण काय, तर तुमच्या कन्क्लुजनचा सब्जेक्ट आहे तो आहे लॉजिक आणि तो ज्या वाक्यातून आलाय ते वाक्य आहे आपलं मायनर प्रिमाइस. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्हाला एक्झाम मध्ये वाक्य त्या दिलं आणि जर तुम्हाला कन्क्लुजन काढायला सांगितलं किंवा ते वाक्य अरेंज करायला सांगितलं तर सर्वात सुरुवातीला तुमच्या कन्क्लुजनचं प्रेडिकेट ज्यातून आलंय ते तुम्हाला लिहावं लागेल, ज्याला आपण मेजर प्रिमाइस म्हणायचंय. त्यानंतर तुमच्या कन्क्लुजनचं सब्जेक्ट जेथून आलाय ते लिहावं लागेल, ज्याला मायनर प्रिमाइस म्हणावं लागेल, सगळ्यात शेवटी कन्क्लुजन लिहावं लागेल. आता हे दोन्ही वाक्यांकडे. तर पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा, मी वाक्य लिहिलंय ऑल सायन्स आर दोज दॅट एम ॲट ट्रूथ, त्यानंतर मी लॉजिक इज सायन्स,
दोन्ही वाक्यात कॉमन काय तर त्या सायन्स. जर सायन्स काढून टाकलं तर राहणार काय, लॉजिक इज दॅट विच एम्स ऍट ट्रूथ. आपलं एक काम झालंय. आता आपण काय करायचंय, जे काही तिसरं वाक्य उरलंय ओरिजिनल एक्झाम्पल मध्ये बघा 3 प्रिमाइसेस होत्या, त्याची तिसरी प्रिमाइस उरलेली आहे. आता आपण काय करायचंय, पहिल्या 2 प्रिमाइसेस मधून जे काही कन्क्लुजन मिळालंय ते डिड्यूस करायचंय तिसऱ्या प्रिमाइसेस मधून. आता अरेंज करताना आपण तोच रूल वापरायचा आहे जो आपण यापूर्वी वापरला होता. दोन्ही वाक्य कन्सिडर करा. ऑल थिंग्स दॅट एम ॲट ट्रूथ आर युजफुल, थर्ड प्रिमाइस प्लस पहिल्या एक्झाम्पलचं कन्क्लुजन. लॉजिक इज दॅट विच एम्स ॲट ट्रूथ. तुमची एक गोष्ट लक्षात येईल, दोन्ही ठिकाणी एम्स ॲट ट्रूथ जे आहे ते कॉमन आहे, ते काढून टाकावं लागेल. ते बनेल काय, कन्क्लुजनचं प्रेडिकेट बनेल युजफुल आणि कन्क्लुजनचं सब्जेक्ट बनेल लॉजिक. आपण काय करायचंय, कन्क्लुजनचा प्रेडिकेट ज्या वाक्यातून घेतलंय ते वाक्य सर्वात आधी लिहावं लागेल, कारण ते मधलंय मेजर प्रिमाइस. पण आपण काय करायचंय, जी काय आपली थर्ड प्रिमाइस होती ओरिजिनल वाक्यामध्ये बघा, ऑल थिंग्स दॅट एम ॲट ट्रूथ आर युजफुल, ती तुम्हाला सेकंड एक्झाम्पल मध्ये पहिली लिहावी लागेल. म्हणून लिहिलंय ऑल थिंग्स दॅट एम ॲट ट्रूथ आर युजफुल. एक काम झालंय. नंतर काय करायचंय, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये जे काही कन्क्लुजन आहे ते ऍज इट इज लिहून घेतलं. मग ते लॉजिक इज दॅट विच एम्स ॲट ट्रूथ. आता काय करायचंय, दोन्ही मध्ये मिडल टर्म म्हणजे कॉमन पार्ट आहे तो काढून टाकायचा आहे. तो एम्स ॲट ट्रूथ काढून टाकला, मग राहिलंय काय, लॉजिक इज युजफुल. झालंय का. आता लक्षात घ्या, एक्झाम मध्ये तुम्हाला 4 वाक्य 5 वाक्य घेऊन कन्क्लुजन काढायचं येत नाही. सिलेबस आहे म्हणून मी काय केलंय, फक्त एक गोष्ट एक्सप्लेन करून ठेवली. इन केस समजा तुमच्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने जर आली तर तुम्हाला अशा प्रकारे कन्क्लुजन काढता येईल. फक्त 2 बेसिक रूल पुन्हा एकदा सांगतोय. रूल्स ऑफ स्ट्रक्चर. पहिला रूल होता, प्रत्येक वाक्यामध्ये फक्त 3च टर्म असल्या पाहिजेत. म्हणजे काय, मेजर टर्म, मायनर टर्म आणि मिडल टर्म. आणि मल्टिपल टर्म होता त्याचा अर्थ काय, तर एका शब्दाचे काही वेळा एकापेक्षा जास्त अर्थ निघतात, तर ते वेगवेगळ्या अर्थाने वाक्यात वापरले तर अशा वेळी ती फॉलोशप इक्विव्होकेशन होते. तर सेकंड रूल काय म्हणतोय, फक्त वाक्यात 3च प्रपोजिशन असले पाहिजेत. 3 प्रपोजिशनचा अर्थ पुन्हा एकदा सांगतोय, 2 प्रिमाइसेस आणि एक कन्क्लुजन, टोटल 3 प्रपोजिशन. ट्रॅडिशनल सॉल्युशन म्हणतात की फक्त 3 प्रपोजिशन असतील तरच सिलोजिझम करता येईल, मल्टिपलचं करता येणार नाही. लक्षात ठेवायचंय, जर मल्टिपल आले तर तुम्ही लिहू शकता की आता सिलोजिझम पॉसिबल नाही, कारण ट्रॅडिशनल सॉल्युशन मानतायत की मल्टिपल किंवा 3 पेक्षा जास्त वाक्य असतील तर सिलोजिझम करता येत नाही. तसं लिहिलं तरी सुद्धा चालेल की ही मेथड वापरून जर तुम्ही त्याचं कन्क्लुजन काढलं तरी सुद्धा चालू शकेल. तर आजचा लेक्चरचा पार्ट संपलेला आहे. स्लाइड 1 पासून या साइड पर्यंत जर एखादा पार्ट समजला नसेल, काही शंका असेल तर अनम्यूट करून सांगा किंवा मेसेज करून सांगा. मग कोणालाही शंका नाही असं मानतोय आणि आजचं लेक्चर संपवतोय. तरी पण एकदा आजचे जे काही प्रेझेंटेशन होतं त्याचे पीडीएफ ग्रुपवर टाकतो. जर एखाद्याला काही शंका वाटली तर व्हॉट्सअपवर मेसेज करा. हॅव अ गुड डे.